श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला आज बनवूया बेसनाचे लाडू. त्यासाठी मी ह्या वाटीने 5 वाटी बेसन घेतलं आहे आणि 2 वाटी साखर आणि वजनी प्रमाणात म्हटल्यावर अर्धा किलो बेसन आणि 250 ग्रॅम साखर. हा इथं मी डिंक घेतला आणि मी तुपाचं प्रमाण घेतलं आहे 1.5 वाटी. 5 वाटीला 1.5 वाटी इनफ आहे. त्यातच मी तो डिंक पण तळून घेतला आहे आणि आता मी नुसतं थोडं कोरडं भाजते थोड्या वेळ आणि नंतर मी एक चमचा असं तूप घालत जाणार आहे आणि बेसन मी भाजत जाणार आहे. एकदम स्लो फ्लेमवर भाजायचं आहे. फास्ट गॅसवर बेसन भाजायचं नाही, अन्यथा ते कुठं करपेल कुठं कच्चं राहील, व्यवस्थित बेसन भाजलं जाणार नाही. तर छान असं बेसन परतत राहायचं. एक आपला पोहे खाण्याचा चमचा मोठा टेबलस्पून असे त्यात तूप घालत राहायचं आणि भाजत राहायचं. बघा इथं बघा कसं छान भाजत आलं आहे ना तूप बेसन. आणि मी आज थोडं तूप मी घालत राहणार आहे. अजून हे छान मी अजून भाजून घेणार आहे. त्या अगोदर मी इथे डिंक हा मिक्सरला बारीक करते, कारण तो माझ्याकडनं जाम असा गोळे झाले. ॲक्च्युली मी नव्हता दळायला पाहिजे, खूप जास्तच बारीक झाला, हातानेच चुरायला पाहिजे होता. चलो ठीक आहे. काही ते छान माझं बेसन असं भाजून झालं आहे. मला जवळपास 1.5 वाटी बेसन हे लागलं आहे. सॉरी 1.5 वाटी तूप लागलं आहे 5 वाटी बेसनाला आणि इथं सुंदर असं भाजून झालं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि यात मी आता वेलची पूड आणि जायफळ हे मी किसून घेते, बारीक करते. तर बेसन थंड होईपर्यंत आणि हे छान असं हलवून घेते, कारण कढाई गरम आहे, बेसन खाली लागत राहील. आणि आता थंड झाल्यावर मी 2 वाटी साखर मी घालणार आहे. आणि बघा माझी चूक तुम्हाला लक्षात आणून देते. मी साखर चाळून न घातल्यामुळे मला हा उद्योग करावा लागतो आहे, कारण साखरेच्या गाठी कडक असतात, त्या तुटत नव्हत्या, म्हणून मला हा उद्योग करावा लागतो आहे. त्यामुळे साखर कधीही घालताना तुम्ही चाळून घाला पिठी साखर, म्हणजे माझ्यासारखा असा उद्योग करावा लागणार नाही. तुमचं काम लवकर होईल. मला बघा किती वेळ गेला नुसतं साखर मिक्स करायला. आणि छान असं साखर मिक्स झाल्यावर मी त्याच्यात ड्रायफ्रूट, वेलची पूड आणि जायफळ पूड जी मी करून घेतली ऑलरेडी, ती मी मिक्स करणार आहे. आणि बघा मी इथं लाडू वळून घेतले आणि छान असे लाडू आपले खाण्यासाठी रेडी.